धुळे शहरामध्ये कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर आहे। धुळे शहरातील उचललेला कचरा हा वरखेडी डेपो येथे टाकण्यात येतो। आपण बघू शकतो की या ठिकाणी अत्यंत मोठे मोठे डोंगर हे कचऱ्याचे झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षाचा कचरा या ठिकाणी साचला आहे। मात्र आता प्रशासनाच्या वतीने हा कचरा आता उचलण्याचं काम सुरू आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या कचऱ्याचं 89 क्यूबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आणि या प्रक्रिया करण्यानंतर बरीचशी जागा रिकामी झाली। आता पुन्हा 75,000 क्यूबिक मीटर कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे। तशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि आता हे काम आता सुरू झालेलं आहे। या कचऱ्यावर प्रक्रिया होईल आणि या कचऱ्याची प्रक्रिया झाल्यानंतर इथे जवळपास 2 एकर जागा ही रिकामी होणार आहे आणि त्यानंतर धुळे शहरातला जो कचरा आहे तो पुन्हा या ठिकाणी टाकले जाणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून या कचऱ्याची जागेची मोठी समस्या होती। कचरा टाकायला जागा नव्हती, त्यामुळे या भागातला कचरा रस्त्यावर येत होता आणि या ठिकाणी आगी लागून वायू प्रदूषण होत होतं। मात्र प्रशासनाच्या वतीने सुरुवातीच्या काळात 89 क्यूबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया झाली। त्यानंतर आता 75,000 क्यूबिक मीटरवर या कचऱ्यावर आता प्रक्रिया होणार आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणची 2 एकर जागा रिकामी झाल्यानंतर धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आगी लागून जे वायू प्रदूषण निर्माण होतं ते देखील कमी होण्यास मदत होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।